संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड. फोन नंबर 0219226488, 9168308081. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरचे बार बंद झालेत. बिअर बार, परमिट रूम, वाईन शॉपमधील मद्य विक्री बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले. यामुळे चोरट्या मार्गाने मद्य विक्रीची शक्यता वाढली असून ठिकठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. खोपोलीसह खालापूर परिसरातील 274 पैकी 224 मद्य विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत. 500 मीटर बाहेर गेल्यास परवाने नूतनीकरण केले जातील, असे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अनिल भोसले यांनी सांगितले. साधारणपणे आपल्याकडे 274 एकूण लायसन्स होते. त्या 274 मधून 224 लायसन्स बंद झालेली आहेत सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार. व आत्ता परवा दिवशी एक आम्हाला आदेश प्राप्त झालेला आहे की 220 मीटरच्या आतमधले जे लायसन्स आहेत ते आता चालू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यांनी. तर त्या ह्याच्यामध्ये 5 ते 6 लायसन्स परत चालू होतील. या निर्णयामुळे हॉटेल बार व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मद्य विक्री बंद झाल्याने हॉटेल व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल कामगारांना वेतन देणे कठीण झाले आहे. दिवसाकाठी खर्चही वसूल होत नसल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सब लोग खाली हो गया, सब बेकार हो गया, सब करोड़ों लोग पब्लिक है इसमें, ये लाइन में एक दो नहीं है. सब होटल में, बड़ा बड़ा होटल में 100 आदमी ऐसा काम करता है. उसका फैमिली से भी कुछ नहीं मिलेगा, किसको भी खाना, इधर बच्चों लोग का पगार भी नहीं निकलता है. 200 रुपये का धंधा नहीं आता है दिन में. इतना बड़ा होटल है, इतना लाइट बिल है, इतना टैक्स भरता है, म्यूनसिपलिटी असेसमेंट भरने का इतना, और 200 रुपये का धंधा नहीं आता है. दिन भर खोल के खाली बैठने का, बंद रखेगा तो पूरा शायद मशीन का जैसा होएगा. काल 4 कोल्ड ड्रिंक्स जाता है, नहीं तो बिस्लरी जाता है 2-3 धूप में, और कुछ नहीं जाता है. खाना भी नहीं जाता है, कोई नहीं आता है कस्टमर. बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण आणि खाद्यपदार्थ विक्री सुरू राहणार असून डीजे किंवा मनोरंजनाचे प्रकार मात्र चालणार नाहीत. बहुसंख्य पैसे हे मद्य विक्री करून मिळत असल्याने महामार्गावर चोरीची मद्य विक्री होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढीव भरारी पथके तयार केली आहेत. 2 स्क्वॉड आणि 1 भरारी पथक चोरटी मद्य विक्री रोखण्यासाठी सज्ज असल्याचे भोसले यांनी सांगितले. 220 मीटरच्या नव्या नियमानुसार खोपोली परिसरातील 5 किंवा 6 परवाने पुन्हा दिले जातील, असेही उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनिल भोसले यांनी सांगितले. आमचे 2 पथक प्लस भरारी पथक काय सध्या सगळीकडे फिरत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जसे पत्रकार वगैरे यांच्याकडून जर कुठं फोन वगैरे आला तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी. संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी. अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत. लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर, किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.